ही पुढच्या महिन्यात तयार होती ना रताळी. सकाळी भागाला औषध टाकलंय, टाकून देत नाही त्याला. तेल गरम झाले बघा. घोरतोय घोर. रोज टीव्हीतच बघत होतो. म्हटलं आता प्रत्यक्ष बघूया. साफसफाई अभियान चालू आहे आमच्याकडे. हा, स्वच्छता मोहीम चालू आहे रताळ्याची. हो, म्हणूनच वाटतं ना. हा, मुहूर्त पण चांगला भेटलाय बघा. चांगलं आहे, चांगलं आहे. पाऊस जरा उघडला आहे पण गरमी जाम होते आणि आमच्याकडे लाईट पण गेलेलं आहे. त्याच्यामुळे घरात बसून करणार काय, त्याच्यामुळे हे काम आहे ना सकाळपासून चालू केलेलं आहे. बरं आहे. ती वेल झाली आहे करून. वेली वेली सगळ्या वर केल्या काय. हां, म्हणजे ह्या वेली ज्या आहेत ना भाजीच्या, आता भाजीच्या भाराने सगळ्या खाली वाकलेल्या आहेत. असं सगळं झालं आहे बघा. कसं झालं आहे, गच्च झालं आहे एकदम वेली. त्याच्यामुळे ते सगळं करून घेतलं. सकाळी सकाळी आज भरपूर कामं झालेली आहेत. म्हणजे सुरुवात झालेली आहे साफसफाईला. आता पाऊस जरा म्हटलं आता उघडा झालेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला करू दे. एकदा घेतलं का काय वाटत नाही ना. रताळ्याची वेल भरपूर वाढले, काहीतरीच झालेली आहे. आता ही पुढच्या महिन्यात तयार होती ना रताळी. नाही पण दिवाळीच्या आसपास तयार होतात. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही वेल आहे ना सगळे काढून टाकणार दिवाळीच्या आसपास. हां, जेवढे मिळतील तेवढे. म्हणजे तयार म्हणजे किती झाले तरी पण मे महिन्यात काढले ना, टाकले ना आपण. झाले 7-8 महिने व्हायला तोपर्यंत मग तयार झाले असतील. चला चालू द्या यांचं. कुठली आहे शिराळी. हां, मग ती काय ती वाढेल दुसरीकडे आली तरी पण. हां, तेच. हां, पण बाहेर असं ऊन नाही, पण असं ऊन सारखं वाटतंय बघ. नाही नाही, असं गरम सारखं वाटतंय, पण असं सावली आहे पण असं गरमी जाणवते. हे एकाला 2 हात असते ना तर पटापट होतं. तेच तर. पाऊस थोडा वाटतं लवकर येणार नाही. धुकं पडल्या, धुकं. किती मस्त वाटतंय. टाकले त्याला. कान असा उलटा नको करून दे कुणाल. त्याला हे करून. कुठला कानात टाकला पण. उजवी आहे ना. सकाळी सकाळी भागाला औषध टाकलंय, टाकून देत नाही. जाम चॅप्टर आहे हा. हां, काय रे काय आलं. औषध टाकलं तुला. औषध टाकलं. औषध टाकलं कानात. काय नाही, बस 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 बस. आता गोळी पण द्यायची, डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळी. आता काय ह्यांना औषधं द्यायची म्हणजे मोठी कामं आहेत. शेरू काय ते औषध. चला बाबा, धुक्क झालंय सगळीकडे आज. आंघोळीला मगाशी धुकं पसरलं नव्हतं, आता बघा धुकं पसरलं सगळीकडे. आपल्याकडे कसं झालं माझं ऊन पडेल ना आज. तू मला वाटतं ऊन पडलं. वातावरण सांगते. काल पाऊस नाही पडला ना, ऊन ते आहे. चला, तापलं पाणी. आणि माझं तापलं. सकाळी सकाळी पुन्हा लावून गरम पाणी द्या. कुणाला केले गरम पाणी पाहिजे म्हणून. कधी सर्दी झाली, शिंका येतो त्याचा. मगाशी कुणाला बोलला हा. कुणाल इकडे काय आलं. इकडे काय झालं म्हणजे वातावरण चेंज झालं म्हणून काय. वातावरण तो तिकडे मुंबईला पण होतं ना, गरमी होती. मग आता थंड पाण्याने आंघोळ करणार आहेस. गरम पाणी घ्या आंघोळीला. बघा असं वातावरण चेंज झालं ना का असं असतं. मग 8 दिवस मुंबईला राहिलं ना, तिकडचं वेगळं वातावरण ना, इकडचं वेगळं, म्हणून सर्दी झाली. इकडे गार आहे ना. तेच. चला बघा ह्यांचं प्रेम कसं ओतू चाललंय.
बस झालं औषध नको चाटू त्याचं काळातलं. शेरू बस बस. काय झालं भाग्याला की नाही भूक लागले तर तुम्हाला मस्का लावते मगातपासनं. भूक लागली. चला खायला देत्या. काय खायचं आज? काय खायचं? भूक लागली माझ्या पप्पूला, भूक लागली. शेरू कुठे गेला? मस्कावर लावतोय कुणाल. हां ते बंद का, तो गेट बंद कर जा. चला खायला देते. चल भूक लागली ना. चल पाणी पी पहिला. सकाळी उठायला पहिला पाणी पियाचं असतं माहिती आहे का, आणि मग खायचं. चल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत सकाळचे 7:15. धुकं बघा, सगळीकडे धुकं आता पसरलेलं आहे. तर भाग्याला की नाही जरा बाहेर घेऊन आली होती मी. त्यांना अजून खायचं प्यायचं द्यायचं बाकी आहे. आणि कुणालचे बाबा पण आता जाणार आहेत बाहेर थोड्या वेळाने. म्हणजे आता ते CNG भरायला जाणार, नंतरला पुन्हा ते बाहेर जाणार आहेत. त्यांचं भाडं आहे आज. आपले एक सबस्क्रायबर आहेत जे मुंबईवरनं आलेले आहेत आणि मग म्हणजे कालच्यापासून जात आहेत ते कुणालच्या बा त्यांना घेऊन फिरत आहेत आपल्या कोकणामध्ये असं. त्याच्यामुळे पटापट मला घरातलं सर्व आवरायचं आहे. म्हणजे नाश्ता वगैरे त्यांना पटकन बनवून द्यायचं आहे. मला वाटतं 9च्या दरम्यान निघतील ते घरातनं, 8:30-9च्या दरम्यान असं. चला सुरुवात करूया. घरात छोटे मोठे कामं चालू झालेली आहेत. कुणालला थोडीशी सर्दी झालेली आहे. मला वाटतं वातावरण चेंज, म्हणजे मुंबईचं वातावरण आणि आता हे गावचं वातावरण, त्याच्यामुळे त्याला सर्दीचा त्रास झालेला आहे. आणि त्यात काय महत्त्वाचं काय तर तो आज गरम पाण्याने आंघोळ करणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट होणार आहे. नंतर गरम पाणी तो कधीच घेत नाही, एवढा लहानाचा मोठा झाला तरी पण. जमतंय घ्यायला काय रे? तो बघा असं ह्या साईडला उभा राहा, तिकडे मग डोळ्यात धुवून नाही जाणार. हा मग तुलीच्या इकडे धुराजवळ उभा राहा, डोळ्यात जाणारच ना. नवल झालं आमच्याकडे आज माहिती आहे काय, गरम पाण्याचं. शेरू बघा झोपलाय. चला करा पटापट काय ते कर आंघोळ, परत त्यात पाणी टाका. नको राहू दे, मला काय जास्त गरम नको आहे. ते लाकडा फक्त पुढे कर, ते आपोआप पेटेल चूल. तर इथे आता मी नाश्त्याची बघा तयारी चालली माझी. हे घेतले नारळ घेतले, म्हणजे चटणी बनवते पटकन. त्यात घेतल्या 2-3 मिरच्या, थोडंसं आलं आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या ह्यात टाकते. कोथिंबीर हवी होती पण कोथिंबीर गेल्या संपले, त्याच्यामुळे चालायचं असंच चालतं. थोडंसं मीठ. आता हे जरा ना मिक्सरला फिरून घेते. चटणी बनवूया पटकन. तर आज मी घावणे बनवते, घावणे. आणि हे बघा हे तयार पीठ आणलेलं आहे घावण्याचं. तयार म्हणजे दळून आणलेलं आहे चक्कीवरनं बाहेरून. आणि हे पीठ बघा हे असं म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही, असं मीडियम पीठ सांगायचं चक्कीवरती, मग ते दळून देतात. हे तांदूळ भिजून कसं घरामध्ये पण होतं, पण त्यात कसं वेळ जातो ना. हे असं तयार आणलं ना मग ते बरं पडतं. मग मस्त लागतं तर घावणे चटणी बरोबर, एकदम टेस्टी. त्यात आता आपण टाकायचं थोडंसं मीठ आणि आता हे पाणी टाकून भिजवायचं. पातळचं असं मी तयार करून घ्यायचं बॅटर. झटपट नाश्ता आहे हा. सकाळची बघा घाईघाई असते ना तर असं आपण घावणे बनवली, चटणी बनवली का काम पटापट होतं. चवीला एकदम एक नंबर लागतं. हे बघा हे असं पातळ तयार झालेलं आहे. आता हे असं एक 5 मिनटं ठेवून द्यायचं आणि मग पटापट बनवायला घ्यायची.
तर तवा बघा ठेवला आहे मी गरम करत, म्हणजे झाला आहे साधारण गरम झालेला आहे तवा. त्यात थोडंसं मी तेल टाकते. हा बिडाचा तवा आहे. म्हणजे नॉनस्टिकवरती पण होतात, पण एक तुम्हाला मी सांगते, म्हणजे जो मी प्रयोग करून बघितला आहे मागच्या वेळेस, नॉनस्टिकमध्ये आणि बिडाच्या तव्यामध्ये चवीमध्ये खूप फरक पडतो. जी चव बिडाच्या तव्याच्या घावण्याची असते ती नॉनस्टिकच्या घावण्याची नसते. त्याच्यामुळे बिडाचा तवा ना बेस्ट आहे एकदम. हे अगदी मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि हे बघा हे पीठ आता ना असं जरा मिक्स करून घेते. तळाला जाऊन बसतं ना, पाणी वर असतं आणि मग पीठ खाली जाऊन बसतं, त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं. आता हा तवा कसा जरा खोलगट आहे ना, त्याच्यामुळे काय होणार, थोडासा जो आपला घावणा आहे तो काय होणार मधल्या साईडला थोडासा जाड होतो. ठीक आहे, काही फरक पडत नाही त्याला. तेल गरम झाले बघा. आत्ता इथे गॅस फास्ट केलाय मी. एकदम बेस्ट आहे बिडाचा तवा. नॉनस्टिक पण फेल आहे याच्या पुढे. आता हा शेकला का साईडने जी कडा आहे ना निघून येईल. ही बघा कडा ना सुटून आले. आता थोडंसं मी तेल टाकते वरून. आणि आमच्याकडे काय दोन्ही बाजू शेकून आवडतं, त्याच्यामुळे दुसरी बाजू पण मी शेकून घेते मग. कसं आपोआप सुटून आलं नॉनस्टिक सारखं. आणि हे बघा हे आपले घावणे आणि चटणी तयार आहे. झटपट नाश्ता करून घेऊया आता. घोरतोय हा हो ना. रानामध्ये भटकतोय बघा वाघ्या. गाढ झोपलेत दोघं जण, पण तो वाघ्या आहे ना झोपेमध्ये असतो ना तेव्हा असे आवाज करतो. एकदम गाढ झोपेत असतो तेव्हा. तर मग तुम्हाला मी जवळून दाखवते. कधी कधी घोरतात पण. आज शेरू पण गाढ झोपेत आहे. रात्रभर दोघांनी जागरण केलेलं आहे आणि आम्हाला पण जागरण केलेलं आहे. म्हणजे मला नाही, कुणालच्या बाबांना. झाला शांत झाला. कुणालचं आपलं चालू आहे बाबा, चालू दे. जाऊ नको मला. तो आता काय नाही, ते शेपटे हलवतो ना म्हणजे काय नाही करणार असं आहे ते. हां इथं शेपटे हल्ली का मग ते प्राणी हा जरा आगाऊ आहे. हा एकदम साधा भोळा आहे, पण हा खूप हुशार आहे. हा हा एकदम शेरू पक्ष हा हुशार. हा नाही आपण जातो, पण हा कसा लगेच येणार घरी. हा गेला का 2-2 तास फिरत राहतं मस्त आहे. आता झाले 7 महिने होऊन गेलेत त्यांना. नाही आता काय नाही, आता ओळखलं त्याने तुम्हाला. अच्छा हां. तर हे बघा हे आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आलेत. मुंबईवरून आलात ना तुम्ही? नाव सांगा ना तुमचं. अनिता शिंपे. आणि तुम्ही? अच्छा आवडलं ना आमच्याकडे सगळं. ते पूर्ण म्हणजे गार्डन सगळं आपलं फिरले आणि त्यांना खूप असं आवड. रोज टीव्हीतच बघत होतो. हां हां म्हटलं आता प्रत्यक्ष बघूया. आगाव आहे जरा शेरू, असं नाही करायचं. तो बोलतो प्रत्यक्षात बघतो आणि प्रत्यक्षात आवाज दाखवत येतो त्यांना. मस्तीखोर आहे खूप हा. असं नाही करायचं. शेरो काय बाळा काय वाघ्या आमचा गुड बॉय एकदम. त्याच्याने काय होतं शेरू, हा शेरू आहे ना, हा हा ह्याचे लाड होतात. हा. तुझ्या जवळ कोणी येत नाही. नाही पण तो लाडाचा खूप आहे. आईच्या मांडीवर पाहिजे त्याला बसाय बिसायला.
हा वाघे आमच्याकडे असतो, तो आईशीकडे असतो. दोघं आईचे खूप लाडके आहेत. हा हे तर चला. नाही दोघं जण आहेत ना वाघ्या शेरू मग कुणाला आहे ना घरी. नाही पण नको माझं ते बाकीचं पण घरचं त्यांचं जेवण वगैरे बाकी आहे ना करायचं त्याच्यामुळे हा. ना आम्ही गेलो होतो आता त्यांना खिचडी बनवते दोघांना वाघ्या आणि शेरूसाठी. त्यांना वेळेवर जावं लागतं. हां नाही आम्ही आलोय फिरून तारकर्ली देवबाग खूप मस्त आहे तारकर हां नाही छान आहेत बीच ते. फक्त तुम्हाला आठवत नाही किती वेळ लागला. हां नाही वेळेचं वेळ नाही माहिती आम्हाला. वेळ काय माहिती काय वेळेचा काय तिकडे गेल्यावर असे म्हणजे वरच्यावाले रोड आहेत ना हायवे रोडला की मग असे वरच्या टाइम लागतो. हां या मग परत हा. संध्याकाळी 7ला का तुझ्या? तुम्हाला कधी उद्या जायचं तर उद्या जाऊ. आणि आता गॅसवरती कुकर ठेवलाय आणि मी ते बाहेरून बसले जरा ना गरम होते घरामध्ये. आज वातावरण थोडंसं चेंज झालंय. सकाळी बघा धुकं होतं आणि आता चांगलंसं ऊन पडले. आणि क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं आपले व्ह्युअर्स आपले सबस्क्रायबर जे भेटायला आले होते आपल्याला म्हणजे 2 दिवस झाले ते इथे तराळ्यामध्ये ना आलेले आहेत म्हणजे फिरण्यासाठी आलेले आहेत ते. आणि कुणालच्या बाबा कालपासून त्यांना म्हणजे त्यांचं चाललं आहे त्यांच्यावर फिरणं चाललं आहे. पण खूप आनंद झाला तुम्ही आलात आमच्याकडे म्हणजे व्हिजिट द्यायला. म्हणजे मला माहिती नव्हतं ते येत आहेत म्हणून. तर कुणालच्या बाबांचा फोन आला की नाही ते आपल्याकडे पहिला येणारच आणि मग ते बाहेर आपल्या फिरायला जाणार आहेत कोकणामध्ये. त्याच्यामुळे पटपट काय केलं अगोदर वाघ्या आणि शेरू यांना पाठीमागे इथे बांधून ठेवलं बघा या पडवीमध्ये कारण ते घरामध्ये होते. आणि असं नवीन कोण घरी आलं ना का ते कसं शेरू जास्त आपला मस्तीखोर आहे तसं भुंकायचं चालू करतात त्याच्यामुळे मग इथे त्यांना आणून ठेवलं. पण नंतर ते म्हणजे अगोदर जरा भुंकला शेरू पण नंतर एकदम हे होतं. पण खूप बरं वाटलं तुम्ही आलात आणि त्यांना पण असा आनंद झाला हे सगळं बघितलं ना त्यांनी खूप बरं वाटलं त्यांना फोटो वगैरे त्यांनी असे काढले. तर चला मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.